नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपला या सेशनचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामध्ये मी एक प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यांना की कसे आहात तुम्ही. आता तुमच्या मनातून ती एनर्जी बाहेर पडायला पाहिजे की मी कशी आहे किंवा मी कसा आहे. मस्त मजेत, आय एम हॅपी. कारण जेवढं आपण हॅपी आनंदित राहू तेवढे आपले व्हायब्रेशन सुद्धा एक्सपांड होतात आणि त्याच त्याच प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि कालच आपण अफर्मेशन शिकलो. अफर्मेशनची नोटबुक तुमच्यापैकी कोणी कोणी केलेली आहे मला आज सांगायचं आहे. बऱ्याच लोकांनी केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांचं खूप विशेष कौतुक. आणि त्या बुकला मी सांगितलेलं तुम्हाला एक छान येलो कलरचं कव्हर लावायचंय आणि तुमची जेवढी क्रिएटिव्हिटी आहे छानपैकी ती तिथे दाखवायची आहे. कारण ज्याचं बुक पाहिल्यानंतर कळतं की ही लेडी किंवा हा माणूस कसा असेल. काही लोकांना ना असे किडे येतात आतून की ते छान असं डेकोरेशन वगैरे करायचं, त्याच्यावर काय काय लावायचं, समजून जायचं ही बुक ज्या लेडीजची आहे किंवा ज्या व्यक्तीची आहे ती व्यक्ती क्रिएटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये छान क्रिएटिव्हिटी आहे. ओके. येस, जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं छान ती बुक तुम्हाला मेंटेन करायची आहे. कारण या बुकमध्ये तुम्ही आता जे काही तुमच्या पॉझिटिव्ह माइंडने, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने लिहिणार आहात, ट्रस्ट करा त्या सगळ्या तुमच्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. आणि मी स्वामींना प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ. ठीक आहे. आणि 2025 वर्ष तुमच्यासाठी फार फार अमेझिंग होऊ दे. बरं, आता ती ऍक्शन कोणी कोणी घेतली, कोणी कोणी आपली नोटबुक्स तयार केल्या विथ कव्हर. चला, साधना मॅडम दाखवतात, माझ्या समोर बसलेल्या आहेत. येस, नेक्स्ट कोण आहेत बरं? मॅडम वेळच मिळाला नाही हो. ओके, अनुजा मॅडमने केलेली आहे, माधुरी मॅडमने केलेली आहे. ओके, श्यामल मॅडम दिसत आहेत मला, चारुलता मॅडम दिसत आहेत. बरं, मी कोणाचं नाव चुकीचं घेतलं तर मला माफ करा. येस, आणखीन कोणी केली आहे बरं? बाकीचे सगळे बुवाचं कीर्तन. ओके, विजया मॅडम आलेले आहेत, तपस्या आहेत, रंजना, ममता, व्हेरी गुड. आणि स्वाती मॅडमने ऍक्शन घेतलेली आहे, व्हेरी गुड. मी लिहून देते आज तुम्हाला ज्या ज्या लोकांनी ऍक्शन घेतलेली आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या 6 महिन्यात, येणाऱ्या 1 वर्षामध्ये खूप सारे चेंजेस होणार आहेत. ओके, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. अच्छा, शर्मिष्ठा मॅडमनी सुद्धा केलेली आहे, सुषमा मॅडमने केलेली आहे, व्हेरी गुड, ग्रेट. चलो, आता आपण पुढे बघूया. तर काल आपण शिकलो अफर्मेशन. अरे, का होत नाही? हा, काल आपण शिकलो अफर्मेशन. तुमचा याच्यावर किती ट्रस्ट आहे हे मला कोण सांगेल? कारण आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात, तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत डे 1 पासून ते आता डे 5 पर्यंत सगळं आपण प्रॅक्टिकल करत आलेलो आहोत. ते हे सुद्धा का सोडावं बरं? बरोबर ना? हे सुद्धा प्रॅक्टिकल घेऊया. तुमचा याच्यावर किती ट्रस्ट आहे की नाही मला कोण सांगेल? त्यांनी हँड रेज करा. ओके, तपस्या, हा बोला. तपस्या मॅडम, आधी तुम्ही कुठे राहता ते मला सांगा. मी ओल्ड पनवेलला राहायला आहे. माझं नाव तपस्या आहे. ऍक्च्युअल मध्ये अफर्मेशन आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यावर पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यात घडतं. आणि मॅडम, मला एक विचारायचं, आता मी समज काल लिहिलेलं आहे रात्री, तर नाही मग नाही, मला ते मला काहीच प्रश्न विचारू नका, मी सांगते ते सांगा. ठीक आहे, ठीक आहे. अफर्मेशन खरोखरच आपल्या जीवनामध्ये इफेक्ट करतात का, हा एक हो मी हो साधा प्रश्न विचारला. हो, करतात करतात. मी तुम्ही तुमचं त्याचा पर्सनल लाईफवर काही अनुभव घेतलाय का? हो हो हो, घेतलाय. ओके, करतात. चला, एवढंच मला विचारायचंय. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. कृपया करून ना कोणीच स्क्रीनला ना टच करू नका. कामिनी मॅडम म्हणतात 100%, पण मला कामिनी वगैरे कोण दिसत नाहीयेत कारण बरीच लोक आहेत. अनुजा, हा अनुजा बोला. खरोखरच अफर्मेशन वर्क करतात का? आणि त्याचा कर एखादा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलाय का? हो. काल मला असं खूप काय म्हणजे छान वाटत होतं कालचा दिवस. नाही, संध्याकाळी. कालचा दिवस छान वाटत होता ती वेगळी गोष्ट, आणि अच्छा. अफर्मेशन वर्क करतात का ही वेगळी गोष्ट. तो हा, त्याचा करतात. अनुभव कधी घेतलाय का तुम्ही? की एखादं तुम्ही अनुभव अफर्मेशन लिहिलंय किंवा बोललात आणि ते पूर्ण झालं? नाही, तसा नाही घेतला. तसं नाही घेतलं. ओके. नाही घेतला. असं कोण आहे की त्यांनी अफर्मेशनचा अनुभव घेतलेला आहे? अनिता सागवनकर बोलतात मी घेतलेला आहे, पण मला अनिता दिसत नाहीयेत. हा, जान्हवी पाटील बोला. हाय मॅम, मी घेतला याचा अनुभव.
ओके. माझे ट्युशन मध्ये मी बंद केलेले कोरोना नंतर. त्याच्यानंतर मी स्टार्ट केले होते. तर माझं जे गोल होतं की एवढे एवढे पैसे मला पाहिजेत, माझे थोडे थोडे रेज होत गेले. त्याच्यानंतर मी जेवढी अमाऊंट मागत होती तेवढी मला मिळत गेली आणि मी 20,000 पर्यंत गेन केले होते अरे वा, अक्षरशः. व्हेरी गुड. बघा आता यांनी स्वतःचा एक्सपिरियन्स एक शेअर केला. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण अफर्मेशनवर काम करायला लागतो तेव्हा आपल्यासमोर ते गोल बरोबर येतं आणि युनिव्हर्स बरोबर आपल्याला तशा तशा प्रकारचं सपोर्ट करतं. येस ऑर नो? ओके. आणखीन कोण आहे बरं की ज्यांनी खरोखरच अफर्मेशन काम करतं याचा अनुभव घेतलेला आहे पर्सनल लेवलवर? श्वेता. हा श्वेता बोला. तुमचे हँड असे मोठे रेज झाले ना तर मला दिसतात लगेच, अदरवाईज दिसत नाही. मी श्वेता पाटील, मी वाशीला राहते. ओके. मी माझ्या पर्सनल लेवलवरती ह्याचा अनुभव घेतला. माझ्या लग्नानंतर मला बेबी होण्याला थोडा कॉम्प्लिकेशन्स होते. डॉक्टर म्हणालेले की टेस्ट बेबी किंवा असं आपल्याला प्लॅन करावं लागेल. पण मी माझं विश लिस्ट मध्ये लिहिलेलं की मला नॅचरली बेबी हवाय आणि वर्षाच्या आत माझं नॅचरली झालं सगळं आणि माझा बेबी आता 5.5 वर्षाचा आहे आणि नॅचरली झाली ही गोष्ट. खूप. आणि मी तिथे मेन्शन केलेलं, जसं तुम्ही काल म्हणालात की तुम्ही पिरियड मेन्शन करा. सो मी तर पिरियड मेन्शन केलेला की मला 1 इयर मध्ये हवंय आणि बरोबर 9 मंथचं आपलं हे असतं, पिरियड येस. असतो डिलेव्हरीचा. बरोबर मला 1 इयर मध्ये माझा बेबी माझ्या हातात होता नॅचरली. येस. बघा श्वेता मॅडमने कसं लॉजिक लावून अफर्मेशन लिहिलेलं आहे. कारण लॉजिक जर लावलत नाही तुम्ही तर ते तुमचं अफर्मेशन फुलफिल नाही होऊ शकत. सो बेबी कन्सीव्ह होण्यासाठी 9th मंथ लागतात आणि 9th मंथ नंतरचा पिरियड बरोबर त्यांनी गृहीत धरून ते डेडलाईन देऊन ते अफर्मेशन पूर्ण करून घेतलं. सो हे अफर्मेशन का पूर्ण झालं त्यांचं? कारण त्याच्यावर त्यांचा फेथ होता, ट्रस्ट होता अँड देन त्यांनी त्याच्यावर एफर्ट्स टाकले आणि युनिव्हर्समध्ये ते वारंवार वारंवार त्या बोलत होत्या की मला हे माझं झालेलं आहे काम. बरोबर ना? म्हणजेच काय, आता बघा इथे इथे कोणच माझ्या ओळखीचं नाहीये. श्वेता मॅडम तुम्ही माझ्या ओळखीच्या आहात का? मी आता ज्यांना ज्यांना अनम्यूट करते ते कोणच माझं नाही. ओळखीचं नाहीये, राईट? म्हणजेच मला तुम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की काही लोक आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात आणि रेकीद्वारे आपल्याला या सगळ्या गोष्टी आता इझिली मॅनिफेस्ट करायच्या आहे. ठीक आहे? सो आता आपण त्याचं एक प्रॅक्टिकल करणार आहोत. पण प्रॅक्टिकल करण्याच्या आधी हे आधी कोणीतरी केलेलं आहे, सो त्याच्याबद्दल आता आपण पहिलं जाणून घेऊया का? आवडेल तुम्हाला सगळ्यांना? येस. आणि आज मला तुमची एनर्जी दिसायला पाहिजे, एनर्जेटिक. येस येस येस, एक थंब. सगळ्यांचा एक थंब दिसला पाहिजे. व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना सॅल्यूट. थँक्यू सो मच. येस. चला, बाकी ट्रेनर वगैरे लोक दिसत आहेत बरीच मला. ठीक आहे, चल आपण पुढे बघूया. सो खरोखरच अफर्मेशन काम करतात का ते आता आपण बघूया. आणि त्याचा शोध कोणी लावला तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा बघूया. कारण जोपर्यंत बघा तुम्ही अफर्मेशन लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला काय हवंय. डे 1ला मी तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला काय काय हवं, सगळे गोंधळलेले. बरोबर? कारण तेव्हा डोक्यामध्ये कुठेच आणलं नव्हतं की अरे बापरे एवढं सगळं लिहिल्यानंतर मिळणार का. मग डे 2ला डे 3ला आपण लिहायला सुरुवात केली. बरोबर ना? आणि लिहायला सुरुवात केल्यानंतर ते जेव्हा एका पेजवर आलं तेव्हा तुम्हाला कळलं अरे खरोखरच मला या गोष्टी हव्यात. आणि मग तुम्ही त्याच्यावर फर्म राहिलात की येस, मला पुढच्या 6 महिन्यात किंवा मला पुढच्या 1 वर्षात किंवा 5 वर्षामध्ये अमुक अमुक गोष्टी माझ्या जीवनामध्ये झाल्या पाहिजे. येस ऑर नो? राईट? ओके. म्हणजे अफर्मेशन लिहिल्यानंतर काय होतं एक्झॅक्टली, तर तुम्ही फोकस होता. सक्सेस कम्स वेन यू फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट अँड मूव्ह इन द राईट डायरेक्शन. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या गोल्सवर फोकस होता, फोकस झाल्यानंतर तुम्ही त्या राईट डायरेक्शनला फॉलो करता, देन ती वस्तू तुमच्या हातात येते. बरोबर? सो तसंच आपल्याला याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या आधी कोणीतरी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि ते आहेत शास्त्रज्ञ, सायंटिस्ट. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर मसारू इमोटो. जपानचे सायंटिस्ट आहेत ते आणि यांनी
याचा शोध लावला की अफर्मेशन खरोखरच काम करतात का आणि ते कसे. सो त्यासाठी त्यांनी काय केलं, 3 बरण्या घेतल्या सेम आणि त्या 3 बरण्यांवर एकाच दिवशी शिजवलेला राईस केला. एकाच दिवशी शिजवलेला राईस त्याच्यामध्ये ठेवला. एका बरणीला त्यांनी खूप छान छान अफर्मेशन दिलं. आय लव्ह यू, मला तू फार आवडतोस, तुझ्यामुळे माझं आज आरोग्य चांगलं आहे, माझं जीवन चांगलं आहे, आय एम हेल्दी, मी निरोगी आणि खूप छान आनंदी जीवन जगत आहे. एक बरणी घेतली, त्याच्यावर त्यांनी असं अफर्मेशन दिलं की तू मला अजिबात आवडत नाही, आज माझं जे काही आरोग्य आहे बिघडलेलं आहे ते केवळ तुझ्यामुळे. सो आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. मला तुझा भयंकर राग येतोय, चीड येतोय. आणि नंतर नंबर 3 ची जी वर्णी होती, सेम शिजवलेला राईस पण त्याच्यावर नो एनी अफर्मेशन, त्याच्यावर कुठलंच अफर्मेशन त्यांनी लिहिलेलं नाही. राईट. मग आता ते म्हणाले चला बघूया खरोखरच या अफर्मेशनचा काही इफेक्ट होतोय का गोष्टींवर. मग 2 दिवसानंतर आफ्टर 2 डेज त्यांनी चेक केलं की बघूया या अफर्मेशनचा काय इफेक्ट होतोय. त्यांनी 2 दिवसानंतर तो राईस चेक केला. ज्या बरणीवर त्यांनी लवचं अफर्मेशन, प्रेमाचं अफर्मेशन दिलं होतं, त्या बरणीतला राईस. माझा आवाज येतोय का, कारण आमच्या इथे जोरात पाऊस चालू झालेला आहे. आवाज येतोय क्लिअर? ओके. आणि मध्ये नेटचा इश्यू झाला तर मला लगेच मेसेज करा. ठीक आहे. ओके. सो ज्या बरणीवर त्यांनी प्रेमाचं अफर्मेशन दिलं होतं त्या बरणीतला राईस तसाच्या तसा होता. ज्या बरणीवर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं त्या बरणीतला राईस, सॉरी, काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं त्या बरणीतला राईस थोडाफार चांगला होता, थोडाफार खराब झाला होता. आणि ज्या बरणीवर त्यांनी खूप वाईट वाईट अफर्मेशन दिलं होतं, राग राग व्यक्त केला होता, त्या बरणीतला राईस त्यांनी काढला तर त्याच्यामध्ये अक्षरशः अळ्या पडल्या होत्या, एवढा तो खराब झाला होता. सो हे जर एखाद्या अन्नावर होऊ शकतं, एखाद्या वस्तूवर होऊ शकतं, तर आपल्यावर, आम्हा व्यक्तींवर का नाही बरं? बरोबर. आणि येस, त्यासाठीच अफर्मेशन वर्क करतात. आपण एखाद्या वर्षी एवढी प्रगती करतो की काही माणसं असतात की त्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि केवळ नजरेने, केवळ बोलण्यातून आपल्यावर राग राग व्यक्त करतात आणि त्या रागाचा थोडाफार इफेक्ट आपल्याला सहन करावा लागतो. जरी आपण म्हणालो की गायीच्या शापाने, काय म्हणतात बरं, तू म्हण आहे, गायीच्या की कावळ्याच्या शापाने काहीच होत नाही, बिघडत नाही. तसंच बिघडतं. काहीच बिघडत नाही असं नाही, पण थोडंफार बिघडतं आपलं. जर तुमचा छान बिझनेस हसता खेळता स्ट्रॉंग बिझनेस असेल, कॅश फ्लो चांगला असेल, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. जर तुमचं हसतं खेळतं एक छान फॅमिली असेल, तर तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजेच काय थोडक्यात, तर ही दृष्ट किंवा ही नजर आपल्या बिझनेसला, आपल्या स्वतःला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला लागू शकते. हे कशामुळे होतं? फक्त अफर्मेशनद्वारे, जे आपण तोंडावाटे एखाद्याला व्यक्तीला जे बोलतो त्या वाटे. सो अफर्मेशनचं आपण एवढं इथपर्यंत पाहिलं. आता डॉक्टर मसारो यांनी जे सिद्ध केलं ते सुद्धा पाहिलं. पण मॅडम आता आपण पण सिद्ध करूया की, बरोबर ना? तो चला, तुमच्या घरामध्ये ग्लास आहे, तो ग्लास घ्या, कुठलाही चालेल. आता ते विचारत बसू नका, स्टीलचा, तांब्याचा वगैरे कुठलाही घ्या. काचेचा घेतलात तरी चालेल, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवा आणि माझ्यासमोर बसा. 2 ग्लास घ्या बरं, 2 ग्लास. 2 ग्लास घ्यायचे आहेत. पेला घ्या, ग्लास घ्या, तुम्हाला जे इझिली अवेलेबल होईल ते घ्या. पण थोडंसं फास्ट करा, कारण आज मला ऑरा पण कव्हर करायचे.
चला रेडी. ग्लास घेतले सगळ्यांनी 2. पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी होता दोन्ही ग्लासमध्ये. हे स्वाती, मला एक काचेचा ग्लास दे ना, थोडं पाणी टाकून दे. आता काल तुम्ही जी एखादी विश लिहिलेली होती, सो ते सेम तुम्हाला या काचेच्या ग्लासावर तुम्हाला बोलायचंय, पण आता माझ्यासमोर तुम्हाला थोडंसं वेगळं बोलायचंय. मी सांगते काय ते. रेडी? 1 मिनिट, मला थोडस काचेचा ग्लास आणि त्याच्यामध्ये पाणी, तो असा छोटा आहे ना, हा, त्याचा बेस चांगला आहे ना, तो दे. ओके, रेडी झाले सगळे? बरं, तुमचे ग्लास पाहू दे मला जरा. ओके, थोडस पाणी घ्या. येस. चलो, सगळ्यांचे ग्लास, येस, सगळे रेडी आहेत. व्हेरी गुड. अरे थोडं कमी कर. पडेल माझ्याकडून इथे ते. हा, बस, थँक्यू. नको, बस. ओके, चला तर आपण 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यातला 1 ग्लास तुमच्या हातात ठेवा आता. आता आपण बघूया काय होतंय ते. ठीक आहे ना? सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, पाणी आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते ऍब्झॉर्ब पण करतं, नकारात्मकता पण ऍब्झॉर्ब करतं आणि पॉझिटिव्हिटी पण ऍब्झॉर्ब करतं. सो त्याचा आज आपण एक प्रयोग बघणार आहोत इथे. ठीक आहे? सो सगळ्यांनी पाणी घेऊन बसायचं आहे आपल्या समोर. चला, प्रत्येकाने एक हात वरच्यावर त्या ग्लासावर ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. एका हाताने ग्लास पकडायचा आहे. तर आपण बघूया की खरोखरच पाणी काय करतं. हे पाणी जे आज मी ग्रहण करणार आहे, हे माझ्यासाठी अत्यंत वाईट आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझ्या शरीरामध्ये त्रास सुरू होणार आहे. हे पाणी ग्रहण केल्याने मला आज थकवा जाणवणार आहे. हे पाणी माझ्या शरीरासाठी, माझ्या मनासाठी आणि माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मानसिकतेसाठी अतिशय वाईट आहे. हे पाणी मला अजिबात आवडत नाही. या पाण्याला मी जे काही अफर्मेशन देत आहे आता या क्षणी, ते सगळे ऍब्झॉर्ब करतोय. तो आता तुमच्या मनातल्या मनात तुमच्या भावना व्यक्त करा. त्या पाण्याला जेवढं वाईट बोलायचं आहे तेवढं तुम्हाला, जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोला. सो फास्ट करायचं आहे सगळ्यांनी. जेवढं तुम्हाला वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोला.
येस. आता हे पाणी तुम्हाला प्यायचं नाहीये, फक्त या पाण्याची थोडीशी टेस्ट घ्यायची आहे. नॉर्मल वाटतंय की थोडंसं वेगळं वाटतंय? ओके. येस, कसं वाटतंय? ओके, कडवट वाटतंय. हा, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा कसं वाटतंय. ओके. आता दुसरा ग्लास घ्यायचा आहे. आता ते पाणी ओतून द्या. दुसरा ग्लास घ्या. येस. चवच नव्हती, गडूळ, कडवट. ओके, तुमचेच आन्सर मी बघते बरं. आता दुसरा ग्लास घ्या. परत डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओके, कोण म्हणते टेस्टलेस आहे. ओके, आता इकडे वळा. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचंय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचंय. थँक्यू दिव्य रेकी शक्ती. थँक्यू युनिवर्स. थँक्स टू मी. आता त्या पाण्याला अफर्मेशन द्या. आता पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. डिअर वॉटर. त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. तुझ्यामध्ये एक हिलिंग एनर्जी आहे. मी जे काही बोलते ते तू ऍब्झॉर्ब करतोयस. हे पाणी माझ्या शरीरासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मनासाठी खूप उत्तम आहे. त्या पाण्याची एनर्जी फील कर आपल्या मनात. हे पाणी प्यायल्याने आज मला छान फ्रेश वाटणार आहे. हे पाणी प्यायल्याने आज मला उत्साह वाटणार आहे. हे पाणी माझ्या आरोग्यासाठी फार फार छान आहे. हे पाणी प्यायल्याने माझं एक फलाना फलाना काम आहे. तुमचं जे काही काम आहे ते आठवा आणि बोला. आजच्या दिवशी तुमचं जे काही काम आहे ते बोलायचंय. माझं फलाना फलाना काम आहे, ते अगदी सहज आणि आनंदाने झालेलं आहे. त्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. सो 2 मिनिटं मनातल्या मनात पॉझिटिव्ह अफर्मेशन जे आजच्या दिवसासाठी तुम्हाला योग्य वाटते ते अफर्मेशन द्या. त्या पाण्यावर असंच हात ठेवायचा आहे आणि इकडून मी माझे लेवल 2 लेवल 3 चे काही सिम्बॉल्स ड्रॉ करते. सो तुम्ही त्या पाण्याची एनर्जी फील करा. मी सांगेन तेव्हाच ते पाणी प्यायचं आहे. हे पाणी माझं ऑरा शुद्ध करत आहे. हे पाणी मला ताकद देत आहे. हे पाणी माझ्यामध्ये शांती निर्माण करत आहे. हे पाणी माझ्या शरीरामध्ये एक हिलिंग आणि ऊर्जा निर्माण करत आहे. मी जे काही बोलते ते माझं सगळं पॉझिटिव्ह बोलणं हे पाणी ऍब्झॉर्ब करत आहे. आणि खरोखरच या पाण्याचा मला खूप छान अनुभव आलेला आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, नाऊ ड्रिंक दॅट वॉटर. आता ते पाणी पिया तुम्ही. येस. आता हँड रेज करा बरं. तुम्हाला त्या पाण्याची टेस्ट कशी लागली? येस, दक्षा. हा, दक्षा मॅडम.
दक्षा खोदानी। मैडम वो पानी थोड़ा सा कड़ू लग रहा था, ये बहुत मीठा लग रहा है। टेस्ट चेंज हो गई। बहुत बहुत ही आप, फर्क आ गया आपके है। वाइब्रेशन चेंज हो गए। हाँ। आपका माइंड चेंज हुआ। हाँ मैडम। येस। तपस्या मॅडम। हे पाणी थोडं कडवट लागत होतं. हे पाणी खूप प्यायल्यानंतर असं फ्रेश वाटलं आणि पॉझिटिव्ह एनर्जी माइंड मध्ये सेट झाली लगेच पिताना. जे काही तुम्ही म्हटले तुमचं जे काही टार्गेट होतं आजच्या दिवसातलं ते पण बोलला, तर त्याच्यामुळे तो फरक आहे, ही गोष्ट आहे. येस एक्झॅक्टली। येस माधुरी मॅडम। बरं ग्रुपमधून ना कोणतरी लेफ्ट झालंय चुकून आणि माझ्याकडूनच झालंय. सो आय डोंट नो कसं झालं कळलं नाही मला. आय एम सो सॉरी. येस. हा बोला माधुरी अ, मॅडम. ते पहिलं जे पाणी होतं ते थोडस गरम आणि कडवट वाटलं, आणि हे जे आता नंतर ते पॉझिटिव्ह पाणी प्यायलं ते असं छान थंड आणि गोड वाटलं. मला खूप छान वाटलं पिताना. ओके थँक्यू सो मच. अमृता मॅडम. अमृता मॅडम एकच मिनिट थांबा. हा येस अमृता. दोन्ही पाण्याच्या चवीमध्ये कमालीचा फरक होता. पहिलं पाणी गढूळ नव्हतं, पण ते चवीला गढूळ वाटत होतं. आणि दुसरं पाणी मला काही फार गोड वाटलं नाही, पण त्याची चव पहिल्यापेक्षा खूप चांगली होती. म्हणजे नॉर्मल वाटत नव्हती. ओके बघा म्हणजे आपण जे काही अफर्मेशन देतो ते अफर्मेशन त्या अफर्मेशनचा आपल्या मनावर, आपल्या बॉडीवर, आपल्या ऑरावर, आपल्या सेल्सवर कसा इफेक्ट होतो. कारण पाणी एक अशी वस्तू आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे राईट. आणि मग काय होतं, जे काही आपले एक एक इच्छा आहेत जे आपल्याला मॅनिफेस्ट करायचंय, सो जेवढं आपण रोज पाणी पितो, सपोज दिवसभरात आपण 8 ग्लास पाणी पितो, सो 8 ग्लास पाणी पिताना रोज तुम्ही एकच इच्छा व्यक्त केला तर विचार करा ते पाणी तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला किती पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतं. आणि त्यासाठी आपण जे काही पाणी ग्रहण करतो, पितो, त्याला आपण विथ अफर्मेशन द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला मिळणारे रिझल्ट फार छान असतात. सो ऑफिसमध्ये तुम्ही ज्या लेडीज जातात त्याने आपल्या बॉटलवर विथ अफर्मेशन त्याला हिलिंग करून ते पाणी प्यायचंय. त्यामुळे तुम्हाला त्याची रिझल्ट खूप छान मिळणार आहे. सो इथपर्यंत कळलं. कारण पाण्यामध्ये एक अशी कॅपॅसिटी आहे किंवा प्रॉपर्टी आहे की ते सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी ऍब्झॉर्ब करतं. आणि म्हणूनच आपल्याला अफर्मेशनद्वारे आपल्याला या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्यात, मॅनिफेस्ट करायच्यात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. पुढे जाऊया आपण. आता ऑरा बघायचं आपल्याला. क्लिअर. चल सो आता आपण ऑरा बघूया. अशाच प्रकारे अफर्मेशन तुम्ही तुमच्या हेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी, तुमच्या गोलसाठी, फायनान्ससाठी, तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटीज हवी आहे त्याच्यासाठी, आणि येस ऑब्विसली तुमच्या रिलेशनशिपसाठी, इमोशनसाठी, सगळ्यासाठी देऊ शकता. सो आता आपण बघूया ऑरा. काय आहे ऑरा. ऑरा काय आहे. जसं की हे इमेज तुम्ही आता इथे बघू शकता. अरे सॉरी. काय दिसते तुम्हाला या इमेजमध्ये. तर एक सिद्ध पुरुष बसलेले आहेत. त्यांच्या डोक्याभोवती एक असं छान ब्लर प्रकाशाचं वलय दिसतंय. येस राईट. सो त्यालाच म्हणतात ऑरा. ऑरा म्हणजेच काय, आपल्या शरीराभोवती जे काही व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात त्यालाच म्हणतात तेजोवलय, किंवा मराठीमध्ये म्हणतात त्याला आभामंडळ. आता आपल्या या ऑराचे वेगवेगळे असे 7 लेअर आहेत, पण आपल्या डोळ्यांनी ते लगेच दिसत नाही. कारण ऑरा बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतात. त्या मशीन्सद्वारे आपण आपला ऑरा चेक करू शकतो. साध्या डोळ्यांनी फक्त आपल्याला ऑराचे 1 किंवा 2च लेअर दिसतात. त्यातला आता 1 लेअर आपण बघणार आहोत. सो सगळे रेडी आहेत. आपले जे संत पुरुष आहेत, आपल्या जे देवदेवता आहेत, त्यांच्या डोक्याभोवती सुद्धा बघा असं व्हाईट प्रकाशाचं एक वलय दाखवलं जातं राईट. सो त्यालाच काय म्हणतात ऑरा.
आता ऑरामुळे काय इफेक्ट होतो आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनावर त्याचा काय इफेक्ट होतो, आता त्याबद्दल जाणून घेऊया. काय वाटते बरं तुम्हाला आता या क्षणी तुम्ही इथे बसलेला, कसा आहे तुमचा ऑरा? कोण सांगेल मला? कारण आपला ऑरा क्षणोक्षणीला बदलतो, क्षणाक्षणाला बदलतो. मग आता या क्षणी तुमचा इथे इथे ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत, काय वाटते तुम्हाला तुमचा ऑरा कसा आहे? येस, तुम्हीच सांगा मला. हा अमृता बोला. आता तरी मला माझा ऑरा पॉझिटिव्ह वाटत आहे, कारण मी इतक्या मोठ्या पॉझिटिव्ह व्यक्तीसमोर बसलेले आहे, त्यामुळे मी स्वतःला पॉझिटिव्ह महसूस करते. नाही, मी एवढी मोठी व्यक्ती नाहीये. मी खूप छोटा एक डॉट आहे या ब्रह्मांडाचा. थँक्यू पण सो तुमच्याशी बोलल्यावर खूप मॅम छान वाटतं. थँक्यू सो. याआधी अच्छा, अनम्यूट झालात तुम्ही. याआधी आपण कनेक्टेड नव्हतो, पण ह्या 4-5 दिवसात तुमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्हाला तुम्ही खूप म्हणजे वेगळेच, आम्ही जवळचे व्यक्ती सारखं असं आम्हाला फील होतं. थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर. ओके, कसा वाटतोय तुमचा ऑरा? कोण सांगेल बरं आता? आणखीन थोडस वेगळं. हा, गीता मॅडम काय काम करत असतात आणि सेशन अटेंड करत असतात, कसा वाटतोय ऑरा? येस, अनम्यूट करून बोलायचं. नाही, मी काही काम करत नाहीये, मी बसलेली आहे. तुम्ही जे म्हणता ना ते प्रत्येक वेळेला काही वाटलं की मी लिहून घेते लक्षात ठेवण्यासाठी फक्त शब्द. ओके ओके आणि ओके. एकदम असं प्रसन्न आणि खूप छान वाटतंय, म्हणजे वेगळं वाटतंय काहीतरी, की आपण खरोखर काहीतरी याच्यातून आपल्याला समजतंय आणि आपण काहीतरी नवीन शिकतोय जे आपल्याला भविष्यात खूप उपयोगी येणार आहे. ओके, आज असं तुमचा ऑरा कसा सकारात्मक आहे. कसा वाटतोय तुम्हाला? सकारात्मक वाटतंय, सगळं छान वाटतंय. छान वाटतंय. ओके, चलो छान. अं, ज्यांना कधी विचारलं नाही त्यांना विचारते बरं. श्यामल राठोड. आज खूप पॉझिटिव्ह असं वाटतंय आणि असं वाटतं की आपल्या शरीरातून काहीतरी असं दिव्य म्हणजे प्रकाश बाहेर निघतोय असं वाटतं. ओके, चलो ग्रेट. दुसऱ्या कोण आहेत? या नीलम पगारे मॅडम. नीलम पगारे मॅडमचा फेस छान आहे, स्माइली फेस. येस, बोला. छान वाटतंय मॅडम, खूप सुंदर वाटतं, असं एकदम फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतोय. सो बघा, आता काहीच वेळापूर्वी या सगळ्या मला म्हणाल्या की मॅडम आज फ्रेश वाटतोय, माझा ऑरा खूप छान आहे, चांगला वाटतोय मला. पण आता 5 मिनिटांनी जेव्हा या कुठेतरी बाहेर जातील, कोणाशी तरी यांचा वाद होईल, त्यानंतर यांचा ऑरा कसा होईल बरं? ऑब्विसली निगेटिव्ह. ओके, म्हणजेच आपला ऑरा क्षणाक्षणाला बदलत असतो. मग या ऑराचा जो बदलत असतो क्षणाक्षणाला, त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर, मनावर, 7 चक्रांवर होतो का? येस, डेफिनेटली होतो. आता ते आपण बघूया. ठीक आहे, बघा, व्यक्ती तशा प्रवृत्ती असं म्हटलं जातं. काही व्यक्ती कशा असतात की थोडं सावकाश बोलणं, दुसऱ्याला समोरच्याला लागू नये किंवा त्याला लागणार नाही अशा पद्धतीने बोलणं. काही व्यक्ती अशा असतात की समोरच्याला काही झालं तरी मला काही फरक पडत नाही, तडकेफड बोलून मोकळं होणं. बरोबर? मग याचा सगळ्याचा इफेक्ट एकमेकांवर होतो का? येस, होतो. याच्यामुळे काय होतं तर आपला ऑरा चेंज होतो. आता या क्षणी तुम्ही इकडे सगळे समुदायाने बसलेला आहात, इकडे आपली खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी काम करते, त्यामुळे आजच्या दिवस जेवढं तुम्ही सेशन अटेंड कराल तेवढं तुम्हाला खूप छान वाटणार. पण सेशन संपल्यानंतर लगेचच घरी काहीतरी वाद झाला की तुमचा ऑरा बदलणार. म्हणजेच आपला ऑरा सतत बदलत असतो. आता हा ऑरा आणखीन कशा कारणामुळे बदलतो? तर आपण कामानिमित्त बाहेर प्रवास करतो, त्या बाहेर प्रवास करताना आता आपल्याला असं कोण नाहीये ना आपल्यामध्ये की अंबानी, अडाणी वगैरे इथे बसलेत. बरोबर? कामासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं, प्रवास करावा लागतो. मग या निमित्त आपण अनेक माणसांची कॉन्टॅक्टमध्ये येतो. त्या अनेक माणसांपैकी सगळीच माणसं पॉझिटिव्ह माइंडसेटची असतात का हो? उदाहरण आपण आता ट्रेनचंच घेऊया. आपण जेव्हा मुंबईकर ट्रेनने प्रवास करतो, हमखास त्या ट्रेनमध्ये तुम्ही काही न करता भांडणं होतातच. जे ट्रॅव्हलिंग करतात ट्रेनने त्यांना हा खूप छान अनुभव आहे, मुंबईकरांना जास्त. बिकॉज आय एम ऑल्सो मुंबईकर, मला त्याचा अनुभव आहे. तुम्ही काही करण्याची गरज नाहीये, पण ट्रेनमध्ये वादविवाद होतातच. होतातच ना, म्हणजे काय की सगळीच माणसं पॉझिटिव्ह नसतात. मग जेव्हा एखादा माणूस निगेटिव्ह माइंडसेटचा असतो आणि त्याची ती निगेटिव्हिटी जास्त मोठ्या प्रमाणात असते आणि तुम्ही तुमचा ऑरा कुठेतरी लॉक केलेला नसतो किंवा तुमचा ऑरा
पॉझिटिव्ह नसतो तेव्हा काय होतं, तर या निगेटिव्हिटीचा तुम्हाला शिकार बनावं लागतं आणि ही निगेटिव्हिटी तुमच्यावर हावी पडते. हावी पडल्यामुळे तुम्ही सुद्धा निगेटिव्ह होता आणि त्याचा इफेक्ट तुमच्यावर सुद्धा होतो. मग घरी आल्यानंतर मूड ऑफ किंवा एखादं काम हातात घेतलेलं असतं, अरे आज कोणाची कटकट लागली काय माहिती, आज कामच झालं नाही माझं. तर असेच सगळे नकारात्मक रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि त्यासाठी आपल्याला आपला ऑरा रेकीच्या माध्यमातून स्ट्रॉंग करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे. आता कसं ओळखायचं बरं मॅडम, ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? बघा आता, आज सकाळपासून मला खूप छान वाटतंय. ओके, आज सकाळपासून असं वाटतंय की मी जे हातात काम घेतलं होतं ना ते होणार आहे. आज सकाळपासून मला असं वाटतंय की मी जे इंटरव्ह्यूला जाऊन आली होती ना त्याचा मला कॉल येणार आहे, मला माझं तिथे सिलेक्शन होणार आहे. किंवा मला असं वाटतंय की माहित नाही मला, माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत तेवढे, पण माझ्या अकाउंटमध्ये आज कुठून ना कुठून तरी समथिंग एक अमाऊंट येणार आहे. काय वाटतं हे मी सगळं जे सांगितलं कशाचं लक्षण आहे, पॉझिटिव्हिटीचं की निगेटिव्हिटीचं? येस, चॅट बॉक्समध्ये सांगा. पॉझिटिव्हिटी. ओके. आता आता बघा, मी ना एखाद्याने चांगलं काम केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं कौतुक करते. माझा स्वभाव असा आहे ना की प्रत्येकाला मदत करायची. कोणता ऑरा आहे माझा? एखाद्याने छान काम केलं त्या कामाचं त्याला क्रेडिट द्यायचं, त्याचं तोंड भरून कौतुक करायचं. ठीक आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असतं आणि माझं स्माईल बघून अनेकांना वाटतं वा वा वा, सकाळी सकाळी या लेडीजचा चेहरा बघून गेलं ना की खूप दिवस छान जातो. किंवा माझ्या संपर्कात आल्याने अनेकांना एनर्जेटिक वाटतं, खूप छान फील होतं. कोणता ऑरा आहे चेक करा. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर मन शांत, प्रसन्न वाटतं. कोणता ऑरा आहे? पॉझिटिव्ह. सो इथपर्यंत क्लिअर झालं? हे सगळं पॉझिटिव्ह ऑरा. आता आपण निगेटिव्ह ऑराकडे वळूया. कसा असतो निगेटिव्ह ऑरा? सकाळी उठल्यापासून कटकट कटकट चालू झाली बाबा. मला सकाळी उठली आणि माझा बेडच मला लागला, बेडचा कॉर्नर लागला आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं आणि तो राग मी काढला माझ्या मुलावर. तुला काय रे? तो मुलगा म्हणतो, अरे मम्मी मी काहीच केलं नाहीये, तू स्वतःच उतरत होतीस, स्वतःच स्वतःला लागलं. पण राग काढला मुलावर, त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं. कोणता ऑरा आहे? निगेटिव्ह. इथपर्यंत क्लिअर? एखाद्याने माझ्यासमोर कितीही चांगलं वागो, कितीही चांगलं बोलो, तरी मी कोणाचं काही कौतुक करणारच नाही कधी. मी ठरवलेलं आहे, मी स्वतःशिवाय दुसऱ्यांचं कोणाचंच कौतुक करू शकत नाही किंवा माझ्यासमोर दुसऱ्यांचं कौतुक मला सांगू सुद्धा नका. कोणता ऑरा आहे? मी कधीच कोणाला मदत करत नाही. मी माझ्या कामापुरता प्रत्येकाशी वागते. कारण हे जग असं आहे ना की या जगामध्ये आता प्रॅक्टिकल वागणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कामापुरता मामा अशी मनस्थिती माझी आहे. कोणता ऑरा आहे माझा? निगेटिव्ह. सो इथपर्यंत क्लिअर आहे? सतत माझ्या आईचा मला फोन येतो ना तेव्हा काहीतरी नकारात्मकच माझी आई मला सांगत असते किंवा माझ्या मैत्रिणीचा मला फोन येतो ना तेव्हा काही नकारात्मक घटनाच ती मला सतत सांगत असते आणि मी ऐकते बरं सगळं तिचं. कोणता ऑरा आहे माझा आता या क्षणी? निगेटिव्ह. बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जसं मी ऐकते त्या मैत्रिणीचं तसं काही काही गोष्टी मी पाहतेय की त्या माझ्या बाबतीत पण होत आहेत निगेटिव्ह. का? कारण त्याच गोष्टी मी ऐकते आणि तेच माइंड माझं कुठेतरी माइंड पण अट्रॅक्ट करते आणि हळूहळू त्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत. आणि म्हणूनच आपला ऑरा जर स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्याला नेहमी चांगल्या लोकांबरोबर राहायचं आहे, चांगल्या लोकांबरोबर बोलायचं आहे, वागायचं आहे आणि त्याचबरोबर इतर लोक जर त्यांची प्रगती होत असेल तर त्यांचं कौतुक करायचं आणि म्हणायचं येस खूप छान झालं, तुमचं घर झालं, घरानंतर तुम्ही गाडी घेतलात, अशीच तुमची छान प्रगती हो आणि तुमच्या पाठोपाठ आमची सुद्धा हो. ही मेंटॅलिटी कोणाची असते? ज्यांचा ऑरा पॉझिटिव्ह असतो त्यांची. आणि येस ऑफकोर्स पॉझिटिव्ह माइंड अट्रॅक्ट पॉझिटिव्ह थिंग्स आणि त्यानंतरच आपल्या लाईफमध्ये अनेक पॉझिटिव्ह गोष्टी होतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे? येस. सो आजपासून काय बोलणार? बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण.
बरं, तुमच्या आता आपल्या सगळ्यांनाच लहान बाळ झाली असतील, बरोबर ना? लहान बाळाची दृष्ट कोण कोण काढायचं बरं तुमच्यापैकी? त्यांनी हँड रेज करा. आणि कोणाकोणाला वाटायचं की काही बाबा काही जुनाट कल्पना आहेत, असं कोणाकोणाला वाटायचं त्यांनी सुद्धा हात हँड रेज करा. ओके, आता दोघांचं सांगते मी. आपले आई वडील आपण लहान असताना किंवा आजी आजोबा आपल्या मुलांची दृष्ट काढायचे, त्याचं कारण काय आहे? काय दृष्ट काढायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचे बरं ते? कारण लहान मुलं छान असतात, गोंडस असतात आणि त्यांना पाहिल्यानंतर साहजिकच आहे त्यांच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं आणि मग अशी ही कळत नकळत निगेटिव्हिटी त्यांच्याकडे यायला नको, नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे यायला नको, म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यांची दृष्ट काढली जायची, म्हणजेच थोडक्यात त्यांचा ऑरा क्लीन केला जायचा. आणि त्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ होता मीठ, रॉक सॉल्ट, खडे नमक असं त्याला म्हटलं जातं, बरोबर? म्हणजे मिठामध्ये आणि पाण्यामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बोलता, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्या ऍब्झॉर्ब होतात आणि त्यामुळे आपण जी दृष्ट काढतो ते दृष्ट काढताना आपली आजी आजोबा आजी काहीतरी पुटपुटायची, याची त्याची फलानाची सगळ्यांची नजर याच्यात येऊ देत आणि त्याचे डोळे फुटू देत वगैरे वगैरे असं काहीतरी, बरोबर? म्हणजेच काय थोडक्यात की त्याची जी नजर आहे, वाईट नजर आहे, ते त्या मिठामध्ये उतरू दे आणि माझ्या बाळाला सुरक्षित राहू दे. ओके, सो हे एक ऑरा क्लीन करण्याचं मेथड होतं. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. इव्हन आपण मंदिरात जातो, मंदिरात जाण्याच्या आधी आपण त्या मंदिरातील घंटा वाजवतो. का बरं वाजवतो? येस, तुमच्यापैकी मला कोणी सांगा, का बरं आपण त्या मंदिरामध्ये घंटा वाजवतो? कोण सांगेल त्याने हँड रेज करा. हा, येस, रसिका शाह. तुम्हाला मराठी आहात की हिंदी आहात? गुजराती? येस. मराठी आहे, मराठी बोलू शकते. ओके, व्हेरी गुड, बोला. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतात त्यामुळे घंटा वाजवतो. येस, आता आपण बघूया की जेव्हा आपण मंदिरात जातो, मंदिरात जाण्यापूर्वी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक छान परंपरा आहे, पद्धती आहे की मे बी मंदिरात जाताना आपण जर निगेटिव्ह माइंडसेटने गेलो तर ते नकारात्मक विचार मंदिरात सुद्धा आपल्या शरीरात आपल्या मनात येतात. आणि मंदिरात जाण्यापूर्वी म्हणजे परमेश्वराला सरेंडर होण्यापूर्वी आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जायला पाहिजे. आणि त्यामुळे मंदिरात जाण्यापूर्वी आपण ती घंटा वाजवतोय, त्या घंटेच्या नादाने त्या साऊंड, तिथे एक साऊंड क्रिएट होतो, त्या साऊंडने आपली सगळी निगेटिव्हिटी दूर होते त्यावेळी. आणि मग आपण पूर्णपणे पवित्र होऊन किंवा शुद्ध होऊन किंवा पॉझिटिव्ह माइंडने त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. कारण साक्षात परमेश्वराला सुद्धा मान्य नाही की तुम्ही नकारात्मक ऊर्जा घेऊन तिथे यावं. क्लिअर? आणि त्यासाठी अशा काही पद्धती आहेत. आता आपण पुढे बघूया. मग आता हा आपला ऑरा क्लीन कसा करायचा बरं? कोण सांगेल? साधा सोप्या पद्धतीत आपला ऑरा कसा क्लीन करायचा? एकतर छान बोलायचं, नुसतं छान बोलायचं नाही तर पॉझिटिव्ह बोलायचं. ठीक आहे? आणि कोणाची प्रगती झाली असेल तर त्यांचं कौतुक करायचं मनापासून. कोणी आपल्याला छान एखादं काम कोणी आपल्याला एखादं काही मदत केली तर लगेचच तिथे थँक्यू म्हणायचं. जेवढं तुम्हाला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं चांगलं बोला, चांगलं वागा. एखाद्याला अडलेलं असेल तर त्याला मदत करा. जर तुम्ही चांगलं वागता, चांगलं बोलता तर हळूहळू कळेल की तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होत चाललेला आहे. हे झालं जनरल. त्याच्या पण पलीकडे जर तुम्हाला वाटत असेल माझा ऑरा आणखीन स्ट्रॉंग करावा तर आंघोळ करताना बादलीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, रॉक सॉल्ट, जाडं मीठ. ठीक आहे, अर्धा स्पून. पण आपल्या केसांवरून वगैरे ते पाणी घेऊ नका, केसांना हार्म करतं. आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आणखीन जर तुम्हाला पॉसिबल असेल तर छान 10 मिनिटं का होईना सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जॉगिंगला जायचं आहे. का बरं? आपल्याला जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा डॉक्टर काय म्हणतात, यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. बाहेर फिरायला घेऊन जा म्हणजे कुठे? तर निसर्गाच्या सानिध्यात. बिकॉज नेचर इज अ गुड हिलर, नेचर इज अ बेस्ट हिलर. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, एखाद्या समुद्राच्या किनारी, झाडाझुडपांमध्ये, नेचरमध्ये, तेव्हा आपोआपच आपल्याला बरं वाटायला लागतं. येस ऑर नो? बरोबर?
सो त्यासाठी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जसं तुमचं आवरेल सगळं आवरल्यानंतर एक 15-20 मिनिटं तरी स्वतःला द्या. 2-3 राऊंड मारा गार्डन मध्ये जा आणि शक्य असेल तर 5 ते 10 मिनिटं अनवाणी पायाने चाल. बघा तुम्हाला किती छान वाटेल. ही पहाट तुमची इतर पहाटपेक्षा इतर दिवसांपेक्षा खूप वेगळी तुम्हाला जाणवेल. एरवी तुम्हाला घरी आल्यानंतर कंटाळा यायचा, पण आता तुम्हाला फ्रेश फ्रेश वाटेल. कारण तुम्ही कुठे व्हिजिट करून आलेला आहात? निसर्गाला. तुम्ही कुठे व्हिजिट करून आलेला आहात? बाहेर हवेतून फिरून आलेला आहात. इथपर्यंत क्लिअर आहे? चला आता आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा ते बघूया. रेडी आहात सगळे? चलो एक थोडंसं पाणी पिऊन घ्या. सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या आणि इफ पॉसिबल एक बाउल घ्या. त्या बाउलमध्ये थोडंसं मीठ टाका, जाडं मीठ, खडे मीठ म्हणतात त्याला, जाडं मीठ. आणि एक ग्लास त्या बाउलमध्ये पाणी टाका आणि थोडंसं मीठ टाका. दॅट्स इट. आपल्याला आपला स्वतःचा ऑरा क्लीन करायचंय. तुमच्या घरी जर एखादा कोण व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा तिथे बसवा. आपण दुसऱ्यांचा सुद्धा ऑरा क्लीन करायला शिकवणार आहे. येस, तोपर्यंत मी पण थोडंसं पाणी पिते. थोडंसं फास्ट करा. ओके, झालं. चला चला तर आपण आता ऑरा क्लीन करण्याच्या आधी आपण ऑरा बघायला शिकूया. बघायचं आहे ना सगळ्यांना ऑरा? तुमची नोटबुक घ्या आधी. हे राहिलं ना आपलं? ओके, आधी सांगायला पाहिजे होतं. सो सॉरी, राहिलं. नोटबुक घ्या तुमची. त्या नोटबुकवर एक मोठासा डॉट तयार करा. मोठाचा 1 रुपयाचा कॉईन केवढा असतो तेवढा डॉट तयार करा. अशा प्रकारे एकच डॉट तयार करा आणि त्याला डार्क करून टाका. येस, आता त्या डॉटकडे एकटक बघा आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये, त्याच्या आउटर बॉडीमध्ये एक व्हाईट ब्लर असं प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसतंय काय बघा. थोडंसं 1-2 मिनिटं घ्या तुम्ही. आणि जर दिसत असेल तर काही वेळानंतर चॅटबॉक्स मध्ये ऑरा म्हणून टाईप करायचंय. व्यवस्थित बघा, एकटक बघायचंय. त्या पॉइंटवरच आउटर बॉडीवर बघायचंय तुम्हाला. बाहेरच्या बाजूने बघायचंय, बाहेरच्या बॉडीवर. संपूर्ण फोकस त्या पॉइंटवर करा. येस, दिसला सगळ्यांना? ओके, चला सगळ्यांना दिसला असेल तर एक थंब करा म्हणजे मला कळेल. येस, ओके. सो प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा ऑरा असतो. माझ्या हातातला पेन किंवा आता माझ्या समोर काय आहे, हे ग्लास आहे किंवा हा पेन आहे समजा. तो या प्रत्येक गोष्टीचा ऑरा आहे. प्रत्येक गोष्टीचं एक लेअर आपल्याला इझिली दिसतं.
जर तुम्ही व्यवस्थित निरखून पाहिलात तर त्याच्या भोवती सुद्धा आउटर बॉडीमध्ये एक व्हाईट ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतं. ठीक आहे. आणि पूर्वीचे जे साधू संत होते ते केवळ आपला ऑरा बघून, म्हणजे एखादा व्यक्ती त्यांच्याकडे यायचा, तो चांगल्या मनाने येतोय की कुठला तरी कपट मनात घेऊन येतोय, ते कसं ओळखायचं? तर त्यांचा ऑरा बघून. ऑराचे वेगवेगळे 7 लेअर आहेत, पण हे 7 लेअर आपण साध्या डोळ्याने नाही बघू शकत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍडव्हान्स मशिनरी आहेत, त्याच्या साहाय्याने आपण बघू शकतो. आणि म्हणूनच जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्या समोर यायचा साधू संतांच्या समोर, तेव्हा ते म्हणायचं की या व्यक्तीच्या मनात मध्ये काहीतरी कपट आहे. कसं ठरवायचे? तर त्यांचं ऑरा बघून. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. आपण आता बघूया आपल्या स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा ते. येस. एक बाउल घ्या, कुठलंही घ्या, काचेचं घ्या, प्लास्टिकचं घ्या, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका. येस, माझ्यासारखं मागे मागे माझ्या बोला. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. जेंट्स असतील तर त्यांनी जेंट्सच्या ह्याच्यामध्ये बोला. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके. आता आपले दोन्ही हात असे करायचे. बघा, माझ्याकडे लक्ष द्या. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपले दोन्ही हात असे करायचे आणि दोन्ही हातांमध्ये थोडंसं मीठ घ्यायचंय तुम्हाला. ओके, थोडंसं मीठ घ्यायचं. माझ्या शरीरामध्ये, माझ्या ऑरामध्ये, माझ्या 7 चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठीत आलेली आहे असं तुम्हाला बोलायचंय. ओके. आणि खाली खाली घेऊन जाताना आपल्या हाताच्या अशा मुठ्ठी करायच्या. पायाजवळ जाताना पूर्ण डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपली बॉडी कव्हर करायची आहे. चला करा बरं सगळ्यांनी. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक बाधा माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहेत. हिंदीमध्ये पण सांगते. मेरे ऑरा में, मेरे 7 चक्र में, मेरे पूरे शरीर में जो भी कुछ निगेटिविटी है, नकारात्मक बाधाएं है, वो सारी बाधाएं मेरे हाथों की मुट्ठी में आ चुकी है. ओके. आता काय करायचंय? आपले हात त्या मिठाच्या पाण्यामध्ये चटकायचे आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेले आहेत असं म्हणायचं. ओके. आणि ते पाणी आपल्या टॉयलेटमध्ये वगैरे फ्लश करून टाकायचं. आता आपल्याला आपला ऑरा लॉक करायचा. आपला ऑरा कसा लॉक करायचा आहे बघा. आपल्या मूलाधार चक्रापासून, मूलाधार चक्र माझ्याकडे बघा, मूलाधार चक्रापासून ते वर वर आपले हात असे दोन्ही घेऊन जायचे. मूलाधार चक्रापासून आपले हात असे वर दोन्ही घेऊन जायचे आणि म्हणायचे मी माझ्या ऑराला लॉक केलेला आहे. आणि इथे आपण जशी गाठ मारतो तशी गाठ मारायची किंवा जसं लॉक करतो आपण तसं लॉक करायचंय. टाळ्याला कशी चावी लावतो तसं लॉक करायचं. लॉक 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 असं 3 वेळा म्हणायचंय. माझा संपूर्ण ऑरा मी लॉक केलेला आहे. लॉक लॉक लॉक. चावी फिरवतो तसं चावी 3 वेळा फिरवायची आहे. ओके. आता काय होईल तर तुमचा ऑरा आता तुम्ही प्रोटेक्ट केलेला आहे. रोज तुम्हाला तुमचा ऑरा प्रोटेक्ट करायचा आहे बाहेर पडताना. आता आपल्या ऑराला जास्तीत जास्त त्रास केव्हा होतो माहितीये? जेव्हा कोणी आपलं, बघा आपल्याला कळतं आपलं मनापासून कौतुक कोण करतंय किंवा आपली प्रशंसा कोण करतंय आणि वरवर आपल्याला कोण शाबासकी देतंय. बरोबर ना? सो फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या लग्नाला वगैरे जातो. लग्नाला गेल्यानंतर मे बी आपलं अटायर, आपलं मेकअप एवढं छान केलेलं असतो आपण आणि तिथे मग बरीच लोक आपल्याला कॉम्प्लिमेंट्स देतात. वाव, यू आर लुकिंग सो गुड, प्रिटी, असं तसं. आणि मग त्यावेळेला आपल्याला फार छान वाटतं. मग घरी आल्यानंतर मात्र आपल्याला कुठेतरी थोडंसं डोकं दुखायला लागतं किंवा अस्वस्थ वाटतं आपल्याला. सो हे का वाटतं? कारण ती निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या ऑरामध्ये आलेली आहे आणि आपला ऑरा तेवढा पॉझिटिव्ह नसल्यामुळे त्या ऑराने ते ऍब्झॉर्ब केलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात. ठीक आहे. म्हणून आपला ऑरा आपल्याला रोज क्लीन्स करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? येस.
हे झालं स्वतःचं. आता दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा, तर पण ती टेक्निक दाखवते तुम्हाला एक, म्हणजे तुमच्या मुलांचा वगैरे ऑरा कसा क्लीन करायचा. सेम मेथड आहे. आता याच्यामध्ये आपण रेकीला कॉल करताना जसं आपल्याला स्वतःला पण थँक्यू म्हणालो की मी स्वतःची सुद्धा आभारी आहे, तसं जर तुमच्या मुलाचं तुम्हाला ऑरा क्लीन करायचं असेल तर त्याचं सुद्धा आभार मानायचे. मी माझ्या मुलाची आभारी आहे. ठीक आहे. सो आता आपण प्रॅक्टिकल करूया. तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे का समोर? असेल तर बघा. कोणाचा आहे त्यांनी मला दाखवा, मग त्याला मी पिन करते इकडे. हँड रेस करा जर कोणाच्या घरी एक. अच्छा, इकडे आहेत, साधना मॅडम आहेत. हा, साधना मॅडम मी तुम्हाला पिन करते. ओके. हा, अनम्यूट करा. कोण आहे बरं, तुमची मुलगी आहे की सून आहे? हा, अनम्यूट करा. माझी सून आहे. अरे वा, चला, एक सासू सुनेची दृष्ट काढते, किती छान. ओके, चला तुमच्या हातामध्ये थोडस मीठ घ्या. त्याच्या आधी हात जोडा. मीठ तिथे ठेवून द्या टेबलवर, त्याच्या आधी हात जोडा. बरं, बाकीच्या सगळ्यांना दिसतायत का साधना मॅडम? तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल, डोंट वरी. चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा, तुम्हाला दिसतायत का? चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा. हो हो, ओके. शीतल मॅडम म्हणतात हो, शीतल सुर्वे म्हणतात हो. येस, चलो, थँक्यू सो मच. दिसतायत ना? ओके. आता बघा. येस, साधना मॅडम, आता तुम्हाला त्यांच्याकडे बघायचंय आणि पहिले पहिले हात जोडा. ते मीठ ठेवा साईडला टेबलवर, हात जोड. तुमच्याकडे घरी कोण मुलगा मुलगी असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. ओके, रसिका मॅडम पण आहेत. चला, आपण रसिका मॅडमला पण घेऊया. मुलगा आहे ना त्यांचा? ओके. हा, चला. रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. डोळे बंद करायचे आहेत समोरच्या व्यक्तीने. तुमच्या मुलाला डोळे बंद करायला सांगा. येस. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. तुमच्या सुनेचं पण नाव घ्या, तिचे आभार व्यक्त करा आणि तुम्ही रसिका मॅडम तुमच्या मुलाचा आभार व्यक्त करा. ओके. ओके, आता काय करायचंय, तुमच्या हातामध्ये थोडंसं मीठ घ्या. दिव्य रेकी शक्ती माझ्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. येस, डोक्यापासून ते खाली पायापर्यंत मी बोलते तसं बोला. त्यांचं नाव काय ते नाव घ्या. या व्यक्तीच्या आभा मंडळात ऑरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, येस, खाली जायचे, हळूहळू हळूहळू जायचे. या व्यक्तीच्या आभा मंडळात जर काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असतील, तर त्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्हिटी माझ्या हातांच्या मुठीमध्ये येऊ दे. 3 वेळा करा. खाली जमिनीला पाय हे टच करायचे पायांपर्यंत. येस, त्याला उभं राहायला सांगा. रसिका मॅडम तुमच्या मुलाला उभं राहायला सांगा. कोणाच्या घरी आवाज येतोय, कोणाच्या घरी आवाज येतोय, माईक म्यूट करा प्लीज. ओके. हा, 3 वेळा करायचंय आणि ते मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचंय, बाउलमध्ये टाकायचं आणि हात झटकायचे. म्हणायचे जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. येस. सो अशा पद्धतीने आपण दुसऱ्यांचा ऑरा सुद्धा क्लीन करू शकतो. आता आता आपण बघूया ऑरा स्कॅन कसा करायचा. ठीक आहे, ऑरा स्कॅन कसा करायचा. एखाद्याचा ऑरा स्कॅन केल्यानंतर आता या क्षणी त्या व्यक्तीला काही आजार आहे का, किंवा त्याच्या शरीरात काही प्रॉब्लेम आहे का, कसं ओळखायचं ते आता आपण बघूया. सो येस, साधना मॅडम रेडी राहायचंय तुम्ही. हा, तुमच्या सुनेचं नाव काय बरं? अनम्यूट करा. निकिता. निकिता. ओके, निकिता मॅडम तुम्ही डोळे बंद करा. थोडस लांब राहायचे, लांब लांब लांब. तुम्हाला हात ना, हात असे स्कॅनर सारखे वरून खाली हळूहळू फिरवायचे. येस, त्या दिसल्या पाहिजे मला थोड्याशा. कॅमेरा ऍडजस्ट करा. येस. हा, येस, व्हेरी गुड. येस, त्यांचं नाव घ्या मनातल्या मनात आणि हळूहळू तुमचे हात वरून खाली आणायचे, हळूहळू घेऊन जायचे खाली पायापर्यंत. चला, घेऊन जा.
खाली वाकायचंय, खाली पायापर्यंत. निकिता मॅडम आणखीन मागे व्हा. आता मी बोलते तसं बोला मनातल्या मनात. त्यांचं नाव घ्या. निकिताला जर काही सपोज तिच्या ज्या भागामध्ये काही प्रॉब्लेम आहे, इश्यूज आहे, तिथे माझे हात मला जड झालेले जाणवतील. हळूहळू हात घेऊन जायचे. परत एकदा चला, हळूहळू करा. टच करू नका, मागे व्हायला सांगा त्यांना. पुन्हा एकदा मनातल्या मनात म्हणायचे, निकितामध्ये जर काही हेल्थ इश्यूज असेल, ज्या ठिकाणी तो हेल्थ इश्यूज असेल त्या ठिकाणी माझे हात जड झालेले आहेत. बघा बरं, तुम्हाला तुमचे हात कुठे जड जाणवत आहेत का? जड जाणवत असतील तर मला सांगा. 3 वेळा करा. करा आणखीन. हळूहळू, स्लोली स्लोली स्लोली. येस, कुठे जाणवतंय मला सांगा. पायामध्ये. पायाजवळ. ओके. सो त्यांना विचारा, त्यांचे आता सध्या एक 3-4 दिवसांपासून त्यांचे पाय वगैरे दुखतायत का? ओके ओके. सो बघा, मला इथे हेच सांगायचं होतं की अशा, थांबा मी तुम्हाला रिमूव्ह करते. सो अशा पद्धतीने आपण आपल्या हातांचा स्कॅनर सारखा वापर करून एखाद्या व्यक्तीला आता या क्षणी, या गेल्या 15 दिवसापासून किंवा 1 महिन्यापासून किंवा आता या क्षणी काय प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट करून त्याचबरोबर रेकीचं हिलिंग देऊन आपण त्या व्यक्तीला त्या आजारातून मुक्त करू शकतो. सो इथपर्यंत क्लिअर? येस, तुम्ही सुद्धा करू शकता. तुमच्यापैकी कोणी केलंय का आता? ओके. अमृता मॅडम, कोणाचं केलात तुम्ही? माझा मुलगा आहे इथं हा. आणि तो फ्रेम मध्ये येत नाही, लाचतोय. त्याचं मी दृष्ट पण काढली निगेटिव्हिटी हा. आणि बरोबर त्याच्या नाकाजवळ माझा हात जड झाला, कारण त्याला 2 दिवसापासून सर्दी आहे. येस. खूप भयंकर सर्दी आहे. ओके. पण तो अशा कोण व्यक्ती आहेत का त्यांना समोरच्या बद्दल काहीच माहित नाहीये? जसं की आता मला माहित नव्हतं त्यांच्या सुनेला काय आहे ते. समोरच्यांना काहीच माहित नाहीये समोरच्या बद्दल आणि तुम्ही त्याचा ऑरा स्कॅन करताय. असं कोण असेल तर बघा, कारण आपल्या घरातल्यांचं मे बी आपल्याला माहित असतं थोडंफार. त्यामुळे अशा लोकांचा ऑरा तुम्ही स्कॅन करा आणि मग बोला की काय ग बाई, तुमची मेड वगैरे येईल तुमच्या घरी, तिला विचारा काय ग तुझं असं असं काही प्रॉब्लेम आहे का? ओके. ती म्हणेल बापरे तुम्हाला कसं कळलं बरं? तर म्हणायचं आजच आम्ही हा क्लास केलाय. ओके, क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. सो आता आपण उद्या भेटूया. बरं, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की जसं आपलं आता हे रेकी लेवल 1 चे 7 दिवसांचे सेशन आहेत, त्या 7 दिवसांच्या सेशनमध्ये आपलं अटेनमेंट फार महत्वाचं आहे, शक्तिपात. सो शक्तिपात मी फ्रायडेला घेण्याचा विचार करते. फ्रायडेला नाही, आज आज आपला 5th डे आहे ना? येस, फ्रायडेला. सो शक्तिपात फ्रायडेला घेऊ की थर्सडेला घेऊ मला सांगा. आणि शक्तिपात असला तरी तो अर्ली मॉर्निंग असणार आहे, सकाळी 7 वाजता किंवा रात्री 9 वाजता. तर या दोघांमधला एक मला वेळ सांगा, कारण वर्किंग लेडीज बऱ्याच आहेत आपल्याकडे आणि त्यामुळे मला असं वाटतं रात्री 9 वाजता घेतला तर वेल अँड गुड. ज्यांना पॉसिबल आहे सकाळी त्यांनी सकाळी घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? ओके. बरं, आता पुढे बघूया आपण. येस येस. आता हे माहिती आहे ना तुम्हाला, अटेनमेंट म्हणजे काय? शक्तिपात. जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणार नाही. आणि त्यासाठी पुढच्या ज्या प्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामध्ये शक्तिपात फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की शक्तिपात आपण उद्या घ्यावा. सो ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे उद्या मॉर्निंगला, उद्या कुठला वार आहे? गुरुवार ना? ओके, ठीक आहे. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे उद्या मॉर्निंगला, सो त्यांनी मॉर्निंगला आपण घेऊया.
काही हरकत नाहीये. किंवा फ्रायडेला, बरं मी पण आता कन्फ्युज झाली आहे, कारण माझं शेड्यूल काय आहे सकाळचं मला माहित नाही. नो प्रॉब्लेम, आपण उद्या बघूया त्याच्यावर. उद्या आपण त्याच्याबद्दल बघूया काय आहे, कधी माझा टायमिंग ऍडजस्ट होतोय. येस. आता तुमच्या मनात जर काय प्रश्न असतील तर ते सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. एक 5 मिनिटं आपण घेऊया. रेकीबद्दल कोणाला काय प्रश्न असतील किंवा आतापर्यंत जे आपले सेशन झाले त्याच्यामध्ये तुम्हाला हे सेशन कसे वाटले? यस, रसिका मैडम, आपको समझ में आ रहा है सब? डे 1 से आप हो? नाही मॅडम, माझे पहिले 2 सेक्शन मध्ये नव्हते, मी आजारी होते आणि ओके. जरा घरी पण गेस्ट होते. ओके. मग पहिले 2 सेक्शन मध्ये नव्हते, तर तिसरा, चौथा, पाचवा हे तिन्ही सेक्शन मी अटेंड केले. ओके. मला खूप छान एक्सपिरियन्स आलाय. इव्हन आजचाच सकाळपासून थोडा एक प्रॉब्लेम झाला होता माझा. मी जरा खूप टेन्शन मध्ये होते. खरं आता आपला क्लास झाल्यानंतर फुल पॉझिटिव्ह झाले मी. ओके, चलो ग्रेट. येस. सो आपले हे 5 दिवसांचे जे सेशन झाले, अजून आहेत 2 दिवसांचे बाकी आपण. सो याच्यामध्ये जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. हा, येस, तपस्या. मॅडम, जे आपण अफर्मेशन बुक म्हटलंय ना बनवायची, तर हा, त्याच्यात आता समजा माझं जे टार्गेट आहे महिन्याचं मी ठरवलेलं आहे, मग ते मी काल रात्री लिहिलं तर ते आज पुन्हा रात्री लिहायचं, असं किती दिवस लिहायचं, काय आहे? टार्गेट कंप्लीट होईपर्यंत. हम्म. पण ज्या दिवशी तुमचा मूड नसेल त्या दिवशी हा, लिहायचं नाही. हा, ही एक ठीक कंडिशन आहे. मूड ऑफ असेल त्या दिवशी लिहायचं नाही. आहे. आणि मग ते सगळ्या तारीख activities टाकून असतील. रोज लिहायचं की आजची ही तारीख आहे, तर असं काही नाही, डेट वगैरे लिहा ना, नका लिहा, तुमच्यावर आहे ते. डायरीमध्ये कारण की ऑलरेडी मी डेट असतात. मी जे काही 5 थिंकिंग आहेत ते माझे 1 मंथ मधलेच आहे टार्गेट, कारण तुम्ही म्हणले डेट टाइम, रोज डेट लिहायची आहे. कारण ते टार्गेट माझं आहे, ते होणार आहे, ही गोष्ट आहे. बस होणार. तथास्तु. थँक येस, दक्षा मॅडम बोला. दक्षा खोदानी. हा, बरं, याच्यामध्ये ना माझ्या एक स्टुडंट आहेत, त्यांचं नाव आता आठवत नाही मला, औरंगाबादच्या आहेत त्या. येस, करुणा व्यास. करुणा व्यास यांच्या कोणतरी सुनबाई आहेत का इथे कोण? कारण त्या मला म्हणालेल्या, मॅडम माझी सून अटेंड करेल पण तिला हिंदी कळतं, मराठी कळत नाही. सो कोण असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके. हा, तृप्ती मॅडम बोला. मी 6 मंथ प्रेग्नेंट आहे, तर मी माझ्या बाळाचं दृष्ट काढू शकते का? काय काय म्हणाला, मला कळलं नाही. मी प्रेग्नेंट आहे, 6 महिने म्हणजे चालू आहे आता 6वा. तर हा, मी माझे हे काढू शकते का, दृष्ट काढू शकते का? हो, येस, तुमची पण निघतील, तुमच्या बाळाची पण निघेल. आणि तुमच्यापेक्षा तुमचं बाळ किती भाग्यवंत आहे की तो हे पोटात असताना या सगळ्या गोष्टी ऐकतोय, रेकीचं बद्दल ऐकतोय. पुढे जाऊन नक्कीच तो काहीतरी रेकीचा साधक बनणार आहे. खूप छान. येस, ग्रेट. मनीषा इंगळे, ऍडव्होकेट आहात का तुम्ही? मनीषा मॅडम. हो मॅम. हा, बोला, कुठून आहात? पनवेल. ओके, बोला. ऍक्च्युली त्या मॅडमनी ते विचारलं अफर्मेशनचं, तोच क्वेश्चन होता, त्यांनी विचारलं. ओके, अच्छा, दुसऱ्यांच्या क्वेश्चन मध्ये तुमचा आन्सर मिळाला. ओके. अनुजा बिवलकर. हा, त्यानंतर नीलम मॅडमकडे येऊया. नीलम मॅडम बिचारा रोज हँड असं करत असतात पण माझं लक्षच नसतं, कारण असा इमोजीवाला हँड मला लगेच दिसतो. हा, बोला अनुजा मॅडम. अनम्यूट करा, तोपर्यंत आपण नीलम मॅडमकडे येऊया. हा, नीलम मॅडम बोला. मॅडम, तुमचं सेक्शन मी पहिल्या दिवसापासून अटेंड करते, खूप छान वाटतंय. थँक्यू मी सो मच. मी क्रिस्टल हिलर पण आहे. अरे वा. तर मला त्यावेळेस एवढं पॉझिटिव्ह नव्हतं वाटलं, तेवढं तुमचं सेक्शन केल्यानंतर आता वाटतंय खूप. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. हा, ममता मॅडम. अनुजा मॅडम काय झालं, अनम्यूट नाही होते वाटतं. ओके, ममता मॅडम बोला. मॅडम, मला खूप छान वाटलं. मी पहिल्या दिवसापासून सेशन अटेंड करते आणि मला पुढच्या लेवलचं शिकायची इच्छा आहे. थँक्यू आणि सो मला माहितीये मच. का, मला माझी बहीण खूप दिवसापासून म्हणत होती की तू रेकी शिक, मला असं वाटतं की तू शिकू शकशील, आणि मी विचारच करत होते शिकायचं, आणि तुमचं क्लासचं माझ्या समोर आलं.
थँक्यू सो मच. बघा, रेकी एक अशी विषय आहे किंवा अशी विद्या आहे ना, की तुम्ही आम्ही मनात असून नाही करू शकत. त्याच्यासाठी या युनिव्हर्सचे विशेष ब्लेसिंग्स आपल्यावर असावे लागतात. तीच लोक फक्त येतात. ठीक आहे ना? त्यामुळे असं नाही होत की मी ऐकलं तर मी पुढच्या कोर्ससाठी एनरोल करेन, असं नाही होत. मे बी कधीतरी असं होतं की ती परिस्थिती तुम्हाला अशी निर्माण होते की तुम्ही नाही करू शकत पुढे. कारण जोपर्यंत या परमेश्वराचं बोलावणं येत नाही, तोपर्यंत कुठली गोष्ट होत नाही. तोपर्यंत या ईश्वराची आज्ञा मिळत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ती रेकी येत नाही. आणि अटेन्डमेंट सुद्धा, शक्तिपात पण एक अशी गोष्ट आहे की तुम्ही डिसाईड करता की उद्या मला शक्तिपात घ्यायचंच आहे. पण त्याच पिरियडमध्ये मे बी काहीतरी असं होईल, इश्यू येईल किंवा काहीतरी असं होईल की मॅडम मला असं अर्जंट कामासाठी जावं लागलं, फलाना झालं. अशी कारणं सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना या परमेश्वराने सिलेक्ट केलेलं आहे, तेच फक्त पुढच्या कोर्ससाठी जातील किंवा तेच फक्त अटेन्डमेंटसाठी मला दिसतील. बाकी फक्त वेबिनार ऐकण्यासाठी आलेले असतात किंवा काहीतरी माहिती घेण्यासाठी आलेले असतात. ओके? सो जी लोक पुढे एनरोल करणार आहेत, समजायचं ही माझी इच्छा नाहीये, ही परमेश्वराची इच्छा आहे मला इथपर्यंत आणण्याची. येस, थँक्यू सो मच. सो आता आपण थांबूया, कारण आता मला दुसरा सेशन आहे. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर दुसरं सेशन आहे लगेच. ओके? सो आपण उद्या भेटूया एक वेगळा आणि एक छान टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.